गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी होळीच्या सणानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या। होळी हा आनंद, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा सण असून तो सुरक्षित व शांततेत साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं। सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनी जबाबदारीनं वर्तन करावं त्यांनी नमूद केलंय। कुठलाही गैरप्रकार, अफवा किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी घटना आढळल्यास तात्काळ जिल्हा प्रशासन किंवा स्थानिक पोलीस यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं। जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी नागरिकांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करावी, पाण्याची नासाडी टाळावी आणि सामाजिक सलोखा जपावा असा संदेश दिला आहे। नमस्कार। आपल्या जिल्ह्यामध्ये 2 आणि 3 तारखेला होळी आणि धुलीवंदन साजरा होणार आहे। तर मी प्रत्येक गोंदियावासियांना या निमित्ताने शुभेच्छा देऊ इच्छितो आणि प्रशासनाच्या मार्फत एक संदेश देऊ इच्छितो की आपला सण साजरा करताना कोणत्याही प्रकारे दुसऱ्या समाजाला किंवा दुसऱ्या लोकांना त्याचा त्रास होऊ नये, याच्यासाठी लोकांना सुद्धा याच्यामध्ये जिम्मेदारी घ्यावी लागणार। प्रशासन याच्यासाठी सज्ज आहेत। प्रत्येक ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून सुद्धा त्यांचं फोर्स तैनात होणार आहेत, जेणेकरून एक शांतता पूर्वक पद्धतीने सण इथे साजरा होणार। लोकांना रिक्वेस्ट असणार आहेत की तुमचा निदर्शनास जर कुठेही तुम्हाला वाटत असेल की एखाद्या गैरप्रकार होत असेल, कोणी अवैध दारू विकत असेल किंवा मुलींचा किंवा महिलांचा छेडछाड होत असेल, तर हे प्रशासनापर्यंत तुमची सुद्धा जबाबदारी असेल ते माहिती पोहोचवणे। आणि आमच्याकडून एकच आम्ही हमी देऊ शकतो की असं कोणत्याही जर आमच्या निदर्शनास असा एक घटना जर आला त्यांचा आपण कडक कारवाई करू। या जिल्ह्याचा इतिहास असलेला आहे की भरपूर वर्षापासून खूप शांततेत आणि उत्साहात हा सण साजरा केला जातात। यावर्षी सुद्धा असंच अपेक्षा प्रशासन आणि लोकांकडून असं अपेक्षा असणार आहे। आमची तयारी आहे। या निमित्ताने मी परत सर्व गोंदियावासियांना शुभेच्छा देऊ इच्छितो। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।